सोनी एक सर्वसामान्य गृहिणी होती. वयाची 20 पार होतानाच तिचा विवाह करून देण्यात आला होता. तिचा संसार पती प्रवीण याच्यासोबत सुखात चालला होता. सोनी निमगोऱ्या रंगाची होती, बुटकी होती आणि सडपातळ असल्याने ती कोवळ्या पुरीसारखी दिसायची. तिने वयाची 30 गाठली असली तरी तिचे शरीर मात्र 20च्या पुरीसारखे दिसत असे. तिला पाहिल्यानंतर ती 2 मुलांची आई आहे असे कोणालाही वाटले नसते. इतकी ती सुंदर दिसत होती. प्रवीण शेतात राबत होता, किरकोळ नोकरीही करत होता. त्याचा सगळा व्याप हा पत्नी आणि मुलांना सुखात ठेवण्यासाठी चालला होता. त्याच्याकडून तिला सगळे सुख मिळत होते, पण अलीकडे तो जरा जास्तच व्यापात होता. मुले मोठी होत होती. मोठा मुलगा 8 वर्षाचा तर मुलगी 6 वर्षाची झाली होती. आता मुलांच्या शिक्षणासाठी, भविष्यासाठी काहीतरी तरतूद करावीच लागणार होती. प्रवीण त्याच विचारात होता. सोनी घरीच असायची. मुले लहान होती तोवर मुलांचे करण्यात तिचा वेळ कधी निघून जायचा हे तिला कळत नव्हते. मुले मोठी झाल्यानंतर मात्र तिचा वेळ जाता जात नव्हता. काही काम करावे म्हटले तरी या छोट्या गावात काही काम मिळत नव्हते. त्यामुळे रिकाम्या वेळेत इतर बायकांबरोबर गप्पा गोष्टी करण्यात ती वेळ घालू लागली. या गप्पाही बहुतेकदा बायकांच्या भानगडीचाच विषय होता. लग्न झालेल्या बायकाही परपुरुषांच्या नादाला कशा लागतात याचे तिला जास्त आश्चर्य वाटायचे. त्यापेक्षा जास्त आश्चर्य तिला वाटायचे ते म्हणजे विवाहित बायांच्या प्रेमात तरुण मुले कशी पडत असतील. मनात कामुकतेचे विचार, हातातील मोबाईलमध्ये कामुक व्हिडिओ यामुळे तिच्या मनातही वासना फेर धरू लागली होती. आता तिची नजर आजूबाजूला जायची तेव्हा कोण पुरुष आपल्याकडे कसा बघतो याकडे तिचे लक्ष असायचे. पुरुषांची नजर आपल्याकडे येते हे पाहून ती सुखावत होती. ती नटून थटून बाजारात जाऊ लागली. बाजारात तिची गाठ सूरज याच्याशी पडली. तो बनगावचा राहणारा होता. 25 उलटली असली तरी त्याचा विवाह झाला नव्हता. त्याची आणि सोनीची नजरानजर झाली. तो तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत असल्याने ती मनातून आनंदली. हे वारंवार होऊ लागले. एक दिवस धाडस करून त्याने तिला थांबवले. ती कावरीबावरी झाली. आजूबाजूला पाहू लागली. तो म्हणाला, मला तुमच्याशी बोलायचे आहे. घाबरतच म्हणाली, इथे नको, तुम्ही घरी या. असे म्हणत तिने त्याला घराचा पत्ता दिला आणि संध्याकाळी घरी या असे सांगून ती तिथून निघून गेली. तो दिवस कसाबसा गेला. दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सुमारास तो फिरत फिरत तिच्या गावात पोहोचला. तिने सांगितलेल्या पत्त्यावर गेला. ती दारात दिसताच तो तिच्याकडे गेला. तिने ओळख असल्याचे दाखवत त्याला आत बोलवले. तो घरात शिरला. कुणी येणार नाही ना, त्याने हळूच तिला विचारले. ती हसली आणि म्हणाली, कुणी येणार नाही. उलट रस्त्यावर कुणीतरी बोलताना बघितलं असतं तर चर्चा झाली असती. तो म्हणाला, तेही आहे म्हणा, पण तुमचा नवरा आला तर? ती म्हणाली, तो नाही येत इतक्या लवकर, म्हणून तुम्हाला बोलवलंय. ती बोलून गेली, पण तो समजायचे ते समजून गेला. त्याला वेळ घालवायचा नव्हता. पटकन पुढे व त्याने तिचा हात धरला आणि आय लव्ह यू म्हणत त्याने तिला प्रपोज केला. प्रपोज करता करताच त्याने तिला जवळ घेतले आणि पाहता पाहता दोघांनी त्या घरातच कामक्रीडा चालू केली. कामक्रीडा केल्यावर तो तिथून निघून गेला. पण जाताना त्याने त्याचा मोबाईल नंबर तिला दिला होता. मोबाईलमुळे ते दोघे संपर्कात राहिले. दोघांनी संधी साधून परत एकदा भेटायची तारीख निश्चित केली. ही संधी दोघांनाही सोडायची नव्हती. दोघेही एका लॉजवर भेटले आणि लॉजवर त्यांनी मनसोक्त कामक्रीडा पूर्ण केली. आता त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध जमले होते आणि संधी मिळेल तेव्हा ते एकमेकांना भिडू लागले. त्यांच्या या प्रकरणाची चर्चा गावात सुरू व्हायला वेळ लागली नाही. ती चर्चा प्रवीणला समजायलाही वेळ लागली नाही. आपल्या बायकोचे अनैतिक संबंध आहेत याची कुणकुण त्याला लागली तसा तो खवळला. त्याने तिला फैलावर घेतले. तसे तिने कानावर हात ठेवले. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असे झाले होते. तिच्या बोलण्यावर त्याने विश्वास ठेवला. पण आपले प्रकरण नवऱ्याला समजले. या प्रकरणाने ती अस्वस्थ झाली होती. तिला प्रिय कराशिवाय करमत नव्हते आणि त्याला भेटायची भीतीही वाटत होती. सोनी चांगलीच कात्रीत सापडली होती. यावर काय मार्ग काढावा हे काही तिला सुचत नव्हते. त्यामुळे ती सूरजला भेटण्यासाठी शक्यतो बाहेरगावी जात होती. तोही नवरा घरी येणार नाही त्यावेळेस जाऊन ती कार्यभाग उरकून घेत होती. पण हे काही फार काळ चालणार नव्हते. अखेर तो दिवस उगवला. तिच्या वासनेच्या आगीत तिच्या नवऱ्याचा बळी जाणार होता. दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी नेहमीप्रमाणे प्रवीण कामासाठी बाहेर पडला होता. दुपारी घरी येऊन तो पुन्हा बाहेर गेला आणि तो रात्री उशिरा येणार हे सोनीला माहीत होते. या मधल्या वेळेत मजा करावी म्हणून तिने सूरजला फोन केला. सूरज त्याच्या गावातून बाहेर पडला.
तर सोनीही तिच्या घरातून बाहेर पडली. दोघेही गावाबाहेरच्या निर्जन परिसरात भेटले. चिटपाखरूही नसलेल्या त्या भागातील आडबाजूला ते दोघे गेले. या आडोश्याला एकमेकाला बिलगून ते दोघे खेळ खेळू लागले. त्यांचा खेळ रंगात आला होता. तिकडे प्रवीण जरा लवकरच घरी आला. पाहतो तर काय, मुलगा खेळण्यासाठी गेला होता तर मुलगी शेजारच्या घरात टीव्ही बघत होती. मुलांना एकटे टाकून सोनी कुठे गेली या प्रश्नाने त्याचा पारा चढला. त्याच्या मनातील संशयाने उचल खाल्ली. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सोनी कोणत्या दिशेने गेली याची माहिती त्याने मुलांकडून घेतली आणि त्या दिशेने तो तरातरा निघाला. वाटेत तो लोकांना बायको कुठे जाताना दिसली का अशी विचारत होता. त्यामुळे त्याला नेमकी दिशा समजली होती. तो त्या निर्जन परिसरात पोहोचला. तो इकडे तिकडे बघत फिरू लागला. एका आडोश्याला सोनी आणि सूरजचा खेळ ऐन रंगात आला होता. सूरजचा जोरही वाढला होता. सोनी ही बेफाम होऊन जोरात ओरडत होती. या कामुक आवाजाकडे प्रवीणचे लक्ष गेले. तसा तो त्या आवाजाच्या दिशेने गेला आणि समोरचे दृश्य बघून तो जागेवरच थांबला. त्याच्या बायकोबरोबर एक परका पुरुष मनसोक्त संभोग करत होता. मात्र प्रवीणला पाहून त्या दोघांचीही धाबे दणाणले. प्रवीण धक्क्यातून सावरण्याआधीच सूरजने त्याच्यावर हल्ला केला. प्रवीण कोलमडला. आपल्या बायकोला फसवले आणि आता आपल्यावरही हात उचलला याचा प्रवीणला राग आला. तो सूरजच्या अंगावर धावून गेला. दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. तेव्हा सोनी ही प्रवीणला मारहाण करू लागली. आपली विश्वासघातकी बायको आपल्यावर हात उचलते हे पाहून प्रवीणला कशाचेही भान राहिले नाही. त्याने तिलाही झोडपायला सुरुवात केली. ही संधी साधून सूरजने सोबत आणलेला धारदार कोयता बाहेर काढला. त्यांनी प्रवीणवर सपासप वार केले. ऊस तोडण्याचा कोयता अतिशय धारदार असल्याने काही क्षणात प्रवीण रक्तबंबाळ होऊन कोसळला. त्याचा मृतदेह तिथे टाकून ते दोघे पसार झाले. सूरजने जाता जाता तो कोयता नदीमध्ये फेकून दिला. तसेच मोटरसायकल शाळेच्या पटांगणात लावली आणि तिथून तो निघून गेला. तर सोनी घरी आली आणि तिने मुलांना विचारले तर मुलांनी प्रवीण तिला शोधायला गेला असे सांगितले. त्यानंतर ती नवऱ्याची वाट बघत बसली, पण तो आला नाही म्हणून ती काळजी करू लागली. शेजारी पाजाऱ्यांनाही तिने पती अजून घरी आलाच नाही असे सांगितले. दुसऱ्या दिवशी प्रवीणचा मृतदेह आढळून आला. तेव्हा सोनीने आक्रोश केला. लोक तिचे सांत्वन करत होते. पोलिसांनी ही मृतदेह ताब्यात घेऊन सारे सोपस्कार पार पडले. तपास सुरू झाला तेव्हा सोनीच्या प्रेम प्रकरणाचा सुगावा पोलिसांना लागला. त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर पाळत ठेवली. घटनेच्या दिवशी ती त्या घटनास्थळाकडे गेल्याचे काही लोकांनी पाहिले होते. तसेच तिच्या प्रियकराचे नावही पोलिसांच्या हाती लागले होते. त्याच्या मोबाईल लोकेशनची पडताळणी केली असता त्याचे वारंवार सोनीशी बोलणे झाल्याचे दिसून आले. तसेच घटनेवेळी तो घटनास्थळी असल्याचेही दिसत होते. त्यावरून पोलिसांनी आधी सोनीला ताब्यात घेतले. पोलिसांसमोर तिचा फार वेळ टिकावा लागला नाही. तिने पतीचा खून केल्याची कबुली दिली. तसेच प्रियकराचे नावही सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सूरजलाही ताब्यात घेतले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा.